अजित, नीता, वैभवी, विराज सगळ्यांना घेऊन यायचं। खरं सांगितलं नाही तर आयुष्यभर पोलीस लावी ना मागे, पळत राहाल जगभर। किलवटचं काम न ऐकणाऱ्या माणसांना किलवट जिवंत ठेवत नाही। हे सगळं किलवर आणि त्याची माणसं करतायत। आम्ही कल्प्रिट नाही आहोत, विक्टिम आहोत। शहाण्या माणसांनी कोर्टाची आणि डॉक्टरची पायरी चढू नये। दोन्ही ठिकाणी सापळ्यात अडकायला होतं, पण आपली काय सुटका नाही बाबा। हा बोल रे चिंतू। अरे त्या सुवर्णाचा फोन आला होता। कोण सुवर्णा? हा हा, माहेरची सुवर्णा, सासरची लीना ना? ती काय म्हणाली? तो हलगे आज तिच्याकडे येणार आहे। आज आज कसं येणार? आज गुरुवार ना, तो सोमवारवाला आहे ना, सोमवार टू सोमवार। हा अरे आता त्याचा झाला मूड, मग कसला सोमवार आणि मंगळवार? आज त्याचा चंगळवार। त्यानं रूम बुक केली आहे। कुठे? हॉटेल ब्ल्यू नाईट, दहिसर वेस्ट। आता आपण काय करायचं ते सांग। सोमवारपर्यंत थांबायचं? कशाला? तू जर आज तिकडे मजा करायला येणार असेल तर आज आपणही आपली थोडी गंमत दाखवू त्याला। बरं तू कुठं आहेस? मी आता चहा पाव खायला जातोय, तू येतो काय? गपे फोन ठेव। ठीक आहे, चला बाबा, कामं लागली। आता कुठलं डॉक्टर, सुटलो। सर हे कॅफेच्या काउंटरचं फुटेज आहे सर। हा माणूस मला संशयास्पद वाटतोय। ह्याची ना इथे काउंटरवरती बराच वेळ काहीतरी हालचाल चालली आहे सर, आणि मला असं वाटतं की ह्यानेच श्रद्धा मॅडमच्या कॉफीमध्ये कापलेलं बोट टाकलं असणार। उचला मग कॅफेच्या स्टाफला, फुटेज दाखवून काय होणार? फक्त हा माणूस हवाय मला। सर स्टाफ मेंबर नाही आहे तो, चौकशी केली। कोण आहे मग तो? कस्टमर होता सर। कस्टमर होता तर इतका बिंदास तो काउंटरवर उभा राहून हे सगळं कसं करतोय? कॅफेमध्ये कोणीतरी ओळखत असेल त्याला, परत चौकशी करा जा। हो सर। काय जमदाडे, हे सगळं तुम्हाला सांगावं लागतंय? खऱ्या पोलीस स्टेशनमध्ये आहोत ना आपण, का पिक्चर मधलं पोलीस स्टेशन आहे? हो सर, अजून एक फुटेज होतं। हे श्रद्धा मॅडम बसले आहेत, हा टेबल आहे, त्याच्या मागेच हा तोच माणूस आहे सर। इथून उठून मग तो काउंटरवरती गेलाय सर। सर त्याचा चेहरा ना दोन्ही फुटेजमध्ये नीट दिसला नाहीये, आणि नंतर ह्या 5 कॅमेऱ्यांमध्ये हा माणूस कॅफेत कुठेच दिसला नाहीये, म्हणून हा माणूस संशयास्पद आहे। जमदाडे, मला असं वाटतं की हा माणूस संशयास्पद आहे। हो सर। काय हो सर, पकडा की मग त्याला। सर अजून एक फुटेज आहे, दाखवा। सर आपल्या पोलीस स्टेशनच्या मागची जी कचरा कुंडी आहे ना, तिथे हा माणूस फिरताना दिसतोय सर। म्हणजे भिकारीच आहे, पण त्याच्या हातात पिशवी आहे ना सर। सर या पिशवीतून बघा त्याने आत्ता काहीतरी काढून टाकलं सर। तो पाय जो आपल्याला सापडला, पण या दोघांचेही चेहरे नीट दिसले नाही, आपल्याला कळू शकलं नाहीये हे कोण आहे। जे कळू शकलेलं नाही ते नका सांगू मला, जे गरजेचं आहे ते लवकर करा। सर फुटेज? हो सरांना तेच दाखवत होते। तू आलायस इथे इन्व्हेस्टिगेशन करायला सर। इन्व्हेस्टिगेशन मी करेन, तू जायचं साळवी साहेबांच्या बंगल्यावर। सर अजूनही मी साळवी साहेबांकडे जाऊ? हो, तू जरी माती खाल्ली असली तरी तुला अजूनही प्रोटेक्शनच्या ड्युटीवरून मी काढलेलं नाहीये। त्यांच्यावर हल्ला झाला, तो परत होऊ नये म्हणून त्यांना तुझ्यासारख्या स्वयंघोषित फायर ब्रँड ऑफिसरची गरज आहे। आता तरी नीट काम करशील अशी अपेक्षा करतो। इथलं सगळं मी बघेन, तू निघ। सर पण तुम्हाला इथे मदतीची गरज? निघालो जमदाडे, चार्जर घेऊन जातो हा तुझा। हा येस सर। सर सर पुढचं फुटेज दाखवा। एवढंच आहे। एवढंच आहे? हा सर। एवढ्या फुटेजवरनं काय शोध लागणार आहे? नॉनसेन्स, काढा ते। आज आपल्याला हलगेला गाठायचंय। हॉटेल ब्लू नाईट, दहिसर वेस्ट इथे येणार आहे तो। तुम्हाला कुठून कळलं? आज आपले सोर्सेस आहेत। एवढे पॉवरफुल आहेत, लगेच कळलं हलगेबद्दल? हे सगळं कुठून कळतं तुम्हाला ते तरी सांगा। तुला बाप समोर आला की त्याच्याबद्दल फक्त प्रश्नच विचारायला सुचतं का? विश्वास नाही ठेवतायत थोडा? लहानपणी सुद्धा मी तुला खाऊ आणायचो, खेळणी आणायचो, कपडे आणायचो, तेव्हाही प्रश्न असायचे, हे एवढं सगळं आणायला पैसे येतात कुठून?
पण त्यावेळेला जी उत्तर द्यायचो मी त्याच्यावर विश्वास बसायचा तुझा. अक्कल नव्हती ना मला. तेव्हा तुझं प्रेम होतं माझ्यावरती, त्यामुळे विश्वास होता. काय प्रेम नसलं की प्रश्न पडतात, प्रेम असलं की विश्वास बसतो. खूप लहानपणापासून तुमच्यामुळेच प्रश्न पडायला लागले मला, आणि लवकर अक्कलही आली. ती अक्कल आता पाजळू नकोस. मी काय सांगतो ते ऐक. सगळ्यात महत्वाचं काय आहे, हलगेचा सुगावा लागलाय आणि त्याला आपल्याला पकडायचं आहे. हा, तू काळजी करू नको, मी जाऊन बघतो त्याला. एकटेच? मग काय पोलीस कमिशनरला घेऊन जाऊ बरोबर? नाही, एवढं काही करण्याची गरज नाहीये, पण एकट्याने जाण्याची गरज नाहीये. डोक्याला ताप काही कमी नाहीये, तर त्यात अजून नको. मी भोसलेला फोन करते. आधीच ते पायाचं काय तुमचं ते बरं होत नाहीये. डॉक्टरांकडे जाताय का मला शेंड्या लावताय काय माहिती. ही बघ फाईल बघ. हा दाखवा. माझी आहे, मी का दाखवू? पण आता मी बहुतेक इथेच बरा होईन. पण 0.1% का होईना तुला माझ्याबद्दल काळजी वाटते आणि प्रेमही आहे थोडंसं. मी आता इथेच बरा होईन बहुतेक. जा फोन कर कोणाला पाहिजे त्याला, मला काय म्हणायचं नाही. हॉटेल ब्लू नाईट दहिसर वेस्ट, बरोबर ना? हं? हो हो, खबर पक्की आहे? कच्ची खबर देत नाही आपण. हां, तर तुम्हाला या सगळ्या खबरा मिळतात कुठून? तू लहान असताना तुझे वडील खेळणी, खाऊ, कपडे आणत असतील, तेव्हाही तू त्यांना. भोसले, हे महत्वाचं आहे. महत्वाचं हे की त्या माणसाला कसं पकडायचं. विषय असा आहे मॅडम की मी आता त्या मंत्र्याच्या प्रोटेक्शनच्या ड्युटीवर आहे. लास्ट टाइम तिथून हल्लो तर काय राडा झाला बघितलं ना. आता हल्लो तर नोकरीत जाणार माझी. तर थांबा, करूया काहीतरी करूया. काय ते लवकरात लवकर करा, कारण आजच्या आज आपल्याला त्या हलगेला गाठायचंय. अहो हो, जरा डोकं चालवू द्या ना, मला वेळ तर द्या. ऐका ना, त्या मीना बचकेच्या घरी जेव्हा मी धाड टाकली ना, तेव्हा तिथे मला एका बाबाचा फोटो सापडला. म्हणजे काय, ह्या क्षेत्रात आपलं काय करिअर नाही, माझ्या घरच्यांचं पण नाही, आम्हाला माहितीच नाही. पण तुमच्या फॅमिलीत कोणाला ह्या सगळ्यात काही इंटरेस्ट असं काय आहे का हो? अरे म्हणजे तिची आई तर अळीसारखी साष्टांग नमस्कार घालत वेगवेगळ्या महाराज बाबा बुवांचे पाय शोधत फिरत असते. मग ऐका ना, हा फोटो बघून जरा मला सांगा ना, ह्या माणसाला तुम्ही पाहिलंय का कुठे? या बाबाला ओळखता तुम्ही? कुठे पाहिलंय? बाबा, आता बाबाच वाचवू शकतो बघ आपल्याला. तेव्हा तू माझं ऐक, तू आश्रमामध्ये जा, कारण ती बाई आणि तो बाप्या, अरे दोघं बी तुला शोधत शोधत गावापर्यंत आले होते ना. ही मिरजकर बाई साधी शिक्षिका, हा, पण जाम फडफड करायला लागले. किती वेळा सांगितलं बाई गब्बस गब्बस, ऐकतच नाहीये. अरे पण तू आता माझं ऐक ना. अरे जेव्हा शेतामध्ये ट्रॅक्टर चालायला लागतो ना, तेव्हा शेतामधली उंदर, गांडूळ, जनावरं इकडं तिकडं पळायला लागतात आणि बेळात लपून बसतात का? कारण त्यांना माहित असतं का हे ट्रॅक्टर जर आपल्या अंगावरून गेला तर आपला पार चंदा मेंदा व्हायचा. माझं ऐक, आता वारं उलट्या दिशेनं व्हायला लागलंय, म्हणजे आता लपून राहण्यामध्ये शानपणा आहे. आणि म्हणून मी तुला सांगतो का तू आश्रमामध्ये जा, म्हणजे तुला इथं शोधायला कोणी बी येणार नाही. अरे पण मी फार पूर्वी सांगितलं मी सत्संगाला जात होते. पण त्या टायमाला तू खरंच गेला होता ना, मग शोधलं तर तुला तिथंच शोधतील ना ते. हो, पण मी लपून बसलो तर या मिरजकर बाईला कोण सावरणार? ते किलवर बघून घेईल, नाहीतर ती बाई त्या किलवरची डोकंदुखीच आहे. हो, पण हा हिम्मत माझी डोकेदुखी होऊन बसलाय. हा हिम्मत माणूस नाहीये, हैवान आहे, हैवान. आणि त्यातनं किलवरच्या मर्जीतला. किलवरला कळलं ना मिरजकर बाई पोचते त्याच्यापर्यंत, दोघे मिळून माझा गेम वाजवतील. तू काही दिवस थांबितेच. अरे पण अरे भाले आणि वाळके आहेत ना गावाला, ते बघतील सगळं. पण मला तुझी इथे गरज आहे आता. आज रात्रीच निघतो बाबांच्या आश्रमात जायला. हा ये चिंटू. हा बोल रे व्यंको.
आज त्या ह्याला उचलायचा हलग्याला 100%. पण एक जरा प्रॉब्लेम आहे, जरा आज मॅन पॉवर कमी आहे थोडी आपल्याकडे. झालं आता तुझी मॅन पॉवर कमी पडायला लागली काय? चिंत्या काय, जरा माझा पाय दुखावलाय म्हणून, नाही तर काय माझी पॉवर आहे तुला दाखवलं असते. हा व्यंका, अरे तू आता बुड्ढा हो गया रे ओल्ड मॅन. अरे आता मी येतो तिथे, कुठे? हॉटेल ब्ल्यू नाईट. कशाला? अरे 90% हाडं गेली तुझी मसणार. काय झालं तर जाताना 2 जणांच्या खांद्यावर जायला लागेल तुला. जावे जावे. अरे बँकॉक मधला प्रत्येक हॉटेल मधला प्रत्येक माणूस आपल्याला ओळखतोय, समजलास काय? माझ्या शरीरातलं प्रत्येक हाडन हाड अजून कडक आहे, कोथिंबीर नाही झालेली. अरे चिंत्या, तुला जी ताकद वाटते ना ती ताकद नाही, ती तुझी ती मस्ती आहे तुझी. अरे त्याच्यावर तर सगळं चाललंय. ये तू, तुझी काय खुमखुमी कमी होणार नाही. ये लगेच. हा आणि नीट या. हा ते चपटी बिपटी नको. हे व्यंक्या, काम कसं करायचं ते तू मला शिकवू नको. आपण प्रत्येक काम वाजवून करतो, समजला काय? येतो मी. सुंदरी मोरी खा, आय 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 आय, आय सुंदरी मोरी खा. वेडा वेडा. हॅलो. अहो कुठे आहात तुम्ही? किती उशीर झाला? एव्हाना घरी पोचायला हवं होतं. मी तुला नंतर फोन करतो. दुपारी तिथून निघालात, अभयचा फोन आला होता मला. मग अजून का नाही आला? अगं हे बघ, मी कामात आहे, मला यायला वेळ लागेल. कसल्या कामात? अहो काय चाललंय नेमकं? तू एकसारखा फोन करू नकोस. ठेव फोन. काय झालं काकू? फोन झाला का काकांशी? हो. पण काय चाललंय या माणसाचं ना धड काही कळत नाही. अभयचा फोन आला होता, तो म्हणाला मी बाबांना गाडीत बसवून दिलंय, पण हे अजून पोचले नाहीये. सगळ्यांच्या जीवाला धोका आहे, कळत कसं नाही या माणसाला? बरोबर बोलताय तुम्ही, पण काकू नका काळजी करू, येतील ते. ओ साहेब, त्या वासानं डोकं दुखतंय हो, कशाला मारताय ते? हे पैसे देतोय ना, मग गपवास खायचा. डोकं दुखायची नाटकं इथं नकोय. हॅलो, तोच गोविंद हलगेच आहे. हां, तुम्ही लवकर या. झालं का सगळं? करायची का सुरुवात? एरिया तसा फार बरा नाही आहे. माझी नजर मेली आहे आता. सुवर्णाचा फोन आला होता, त्यांनी कन्फर्म केलं की तो
गोविंद हलगेच आहे. चला मग उचलूया त्याला. हा भोसले. काय शोधताय? भोसले भोसलेचा काही फोन आलेला नाहीये, तो अडकला असणार. मग कसं करायचं? आपण दोघच. भोसले माणसं पाठवणार होता. त्याने नाही पाठवली तर आपण थांबायचं नाही. आज जर हलगे पळाला ना तर साऊ सापडण्याची जी काही उरली सुरली आशा आहे ती सुद्धा नष्ट होईल. आणि आपण दोघं आहोत ना, तो एकटा आहे. तो एकटा, आपण दोघं बरोबर आहे. आपण जायचं. काय गणित आहे, आवडलं मला. काय? हा, बाप आणि मुलगी हे टीम आणि तुझं गणित 2-1. चला चला चला. एक मिनिट. वा थांबा, मी पुढे जाते, तुम्ही मागे थांबा. पाहायला लागलंय तुमच्या. चावी ठेवा. खायला म्हणजे तू पोलिसांसारखं कव्हर देणार मला? आवडलंय आपल्याला, आवडलंय. काय? काय नाही. आयुष्यात कधी मुलीच्या पाठी न उभा राहिलेला बाप आज तिच्या पाठीशी उभा आहे. या बॉस. अरे चला. ओके बॉस. या बॉस. I want to book a room here. ID? ID? ID. रूम नंबर 301 मध्ये जो कोणी बाप्या असेल त्याला उचलून आणायचा. अंगावर कपडे नसतील तर कपडे घालून आणा त्याला. हां हां, जास्त मारायचा नाही त्याला. जिवंत हवाय, जिवंत ठेवायचं आहे त्याला. ओके बॉस. हॅलो. हां भोसले बोलतो. ऐक, एक खूप महत्त्वाचं काम आहे आणि अर्जंट करायचं आहे बरं का. अरे हो, तुला दारू पाचतो मी सांगितलं ना. लिहून घे. हॉटेल ब्लू नाईट. ब्लू निळं, ब्लू नाईट रात्र, दहिसर वेस्ट. या हॉटेलवर अर्जंट 2 माणसं पाठव. अरे मी प्रोटेक्शनच्या ड्युटीवर आहे म्हणून तर तुला सांगतोय ना. सांगतो तेवढं कर रे. अर्जंट कर लगेच. हां, विश्वासातली 2 माणसं लगेच पाठव.
आता ये की सकाळ होईपर्यंत वाट बघणार आहेस? हलू नकोस.